अमेरिकेत घरांची विक्री कशी होते? नमस्कार, मी इंजिनियर प्रकाश देवलापूरकर, कन्स्ट्रोल्या या माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत. आजचा विषय आहे अमेरिकेत घरांची विक्री कशी होते भाग 1. आता या पहिल्या भागामध्ये आपण तेथील टाईप्स ऑफ होम्स पाहणार आहोत आणि पुढे येणाऱ्या दुसऱ्या भागामध्ये त्यातला जर इंडिपेंडंट बंगलो जर आपल्याला विकत घ्यायचा असेल तर आपल्याला कोणकोणत्या स्टेप्स फॉलो करायला लागतात ते आपण पाहणार आहोत. तर सुरुवात करूया पहिल्या भागापासून, टाईप्स ऑफ होम. आता अमेरिकेत जर घर घ्यायचं म्हटलं तर तिथली सिटिझनशिप पाहिजे किंवा ग्रीन कार्ड पाहिजे असं कोणतंही बंधन त्या ठिकाणी नाही. आता तिथं जी काही घरं तयार होतात ती जनरली 4 टाईपची असतात. त्याच्यामध्ये टाईप 1 जो आहे तो अपार्टमेंट, टाईप 2 जो आहे तो कॉन्डो होम्स, टाईप 3 जो आहे ते टाउन हाऊसेस आणि शेवटचा जो प्रकार आहे तो इंडिपेंडंट बंगलो. आता अपार्टमेंट जी आहेत ती जनरली G+2 असतात, म्हणजे ग्राउंड फ्लोअर, फर्स्ट फ्लोअर आणि सेकंड फ्लोअर. ही जी अपार्टमेंट आहेत इथं या ज्या रेसिडेन्शियल कॉलनीमध्ये आपल्याला हाय राईज अपार्टमेंट्स पाहायला मिळत नाहीत. तर हाय राईज बिल्डिंग या फक्त शहराच्या जर आपण डाऊनटाऊन एरियामध्ये गेलो, म्हणजे हा एक आयसोलेटेड एरिया असतो की ज्या ठिकाणी सर्व कमर्शियल ॲक्टिव्हिटीज त्या ठिकाणी चालू असतात. मग त्याच्यामध्ये फायनान्स कंपनी असो, बँक असो, त्यांच्या उंच उंच इमारती, नंतर वेगवेगळ्या कंपन्यांचे कॉर्पोरेट ऑफिस, त्यांचे उंच उंच टावर्स, अशा सगळ्या बिल्डिंग्स त्या ठिकाणी असतात. म्हणजे शहराची जी झगमगाट आहे ती आपल्याला डाऊनटाऊन एरियामध्ये गेल्यानंतर पाहायला मिळते. आणि मग रेसिडेन्शियल एरिया जो आहे तो मग शहराच्या इतर भागामध्ये असा स्प्रेड झालेला असतो. आणि मग काही पॉकेट्समध्ये रेसिडेन्शियल अपार्टमेंट्स, तर काही पॉकेट्समध्ये त्याला आवश्यक असणाऱ्या सर्व कमर्शियल ॲक्टिव्हिटीज अशा त्या ठिकाणी असतात. मग त्यामध्ये मॉल्स आहे, मल्टिप्लेक्स आहे, डिपार्टमेंटल स्टोअर आहे, फूड मॉल आहे, शॉपिंग सेंटर, पेट्रोल पंप, स्कूल बिल्डिंग इत्यादी ॲक्टिव्हिटीज त्या ठिकाणी असतात. आता ही जी अपार्टमेंट आहे तर त्याचं जे कार पार्किंग आहे ते काही ठिकाणी कवर्ड गॅरेजेस त्या ठिकाणी बांधलेली असतात, तर काही ठिकाणी ओपन पार्किंग असतं. आणि ही अपार्टमेंट मोस्टली रेंट बेसिसवर दिली जातात. त्यामुळे मग त्या ठिकाणी स्टुडंट्स जे आहेत ते शेअरिंग करून तिथं राहताना दिसतात किंवा मग बॅचलर एम्प्लॉईज त्या ठिकाणी राहताना दिसतात. म्हणजे थोडक्यात तिथे फॅमिली या कमी प्रमाणात राहताना दिसतात. आता दुसरा जो टाईप आहे तो कॉन्डो होम्स. कॉन्डो होम्स म्हणजे एकाच बिल्डिंगमध्ये 4-5 रेसिडेन्शियल युनिट त्या ठिकाणी असतात. तर काही युनिट्स या ग्राउंड फ्लोअरला असतात, तर काही युनिट्स या अपर फ्लोअरला असतात. एखादा ओनर जो आहे तो एखाद्या युनिटमध्ये राहत असतो आणि जे अदर युनिट्स आहेत ते तो रेंट आउट करतो. आणि प्रत्येक युनिटला इंडिपेंडंट एंट्रन्स आणि इंडिपेंडंट एक्झिट असतो. सभोवताली जो एरिया असतो तर त्याच्यामध्ये लॉन असतं, काही मोठी झाडं असतात, काही स्पेसिफिक फुलं झाडं असतात, त्या बिल्डिंगला येणारा ड्राईव्हे असतो. तर ह्या कॉमन एरियाचा मेंटेनन्स त्या ठिकाणी HOA करते. HOA म्हणजे हाऊस ओनर्स असोसिएशन. तर ही एक प्रायव्हेट कन्सर्न आहे की जी अशा कॉमन एरियाचा मेंटेनन्स करते आणि त्यांचं मंथली किंवा क्वार्टरली पेमेंट हे प्रत्येक युनिट धारकाला त्या ठिकाणी द्यावं लागतं. तिसरा जो टाईप आहे तो आहे टाउन हाऊसेस. आता टाउन हाऊसेस या नेहमी ड्युप्लेक्समध्ये असतात. त्याच्यामध्ये ग्राउंड फ्लोअरला एंट्रन्स लॉबी, हॉल, किचन, डायनिंग, एखादी बेड आणि अपर फ्लोअरला इतर बेडरूम्स असतात. आणि या टाउन हाऊसेसच्या दोन्ही साईड वॉल जे आहेत त्या कॉमन असतात. म्हणजे जसं आपल्याकडं रो हाऊसेस बनतात तर तशा टाईपचं ते स्ट्रक्चर असतं. आणि याचाही मेंटेनन्स ही HOA करते, म्हणजे हाऊस ओनर्स असोसिएशन. आणि ही जी टाउन हाऊसेस आहेत ही विशेष करून ज्या स्टेटमध्ये मोठ्या प्रमाणात स्नोफॉल होतो अशा ठिकाणी बांधली जातात. कारण ओनरला त्या परिसरात पडणारा जो आईस आहे तो क्लीन करणं शक्य नसते. आणि या टाउन हाऊसेसचा जो रेट आहे तो कॉन्डो होममधील एखाद्या युनिटपेक्षा थोडासा अधिक असतो. शेवटचा जो टाईप आहे तो म्हणजे इंडिपेंडंट बंगलो.
आता इंडिपेंडंट बंगलो हे लार्ज स्केलमध्ये अवेलेबल होतात आणि ते अफोर्डेबल कॉस्टला मिळतात. परंतु ज्या रिच स्टेट आहेत, म्हणजे ज्याच्यामध्ये न्यूयॉर्क आहे, कॅलिफोर्निया आहे, इथं मात्र ह्या इंडिपेंडंट बंगलोंची जी किंमत आहे ती प्रचंड असते. कारण त्या स्टेटचे टॅक्सीस पण अधिक आहेत, नंतर तिथल्या वस्तूंच्या किमती पण अधिक आहेत आणि तिथं जागेला खूप महत्त्व आहे. त्यामुळे तिथले जे इंडिपेंडन्स बंगलो जे आहे ते असे छोटे छोटे बनतात आणि त्याची जर कॉस्ट आपण पाहायला गेली तर ती $1,000,000 सांगितली जाते. म्हणजे $1,000,000, $2,000,000 किंवा $3,000,000. आता $2,000,000चा एक इंडिपेंडंट बंगलो जर आपण घेतला तर त्याची किंमत 16 ते 18 कोटीच्या पुढे जाते. आणि तेच जर आपण अदर स्टेटचा जर विचार केला, म्हणजे आता उदाहरणार्थ आपण घेऊ की टेक्सास स्टेट. आता टेक्सास स्टेट ही अमेरिकेतली सर्वात मोठं स्टेट आहे, मध्यवर्ती स्टेट आहे, तिथली लोकॅलिटी पण अधिक आहे आणि तिथे जागाही मुबलक आहे आणि त्या ठिकाणी ऑस्टिन, ह्युस्टन, डॅलस अशी महत्त्वाची शहरं सुद्धा आहेत आणि तिथले जे काही बंगलोज आहेत इंडिपेंडंट बंगलोज ते असे मोठे बनतात. म्हणजे त्याच्यामध्ये कमीत कमी 3 ते 4 बेडरूम्स असतात. नंतर त्या ठिकाणी त्याचा जो बिल्टअप एरिया आहे तो 2,500 ते 3,000 स्क्वेअर फूट असतो आणि प्लॉट एरियासुद्धा 10 ते 15,000 स्क्वेअर फूट असतो. आणि हे बंगल्यांची जर आपण कॉस्ट पाहिली तर ती $3,00,000 ते $6,00,000 पर्यंत पडते. म्हणजे साधारण 2.5 कोटी ते 5 कोटी. आता इथे किंमत सांगताना $3,00,000 किंवा $6,00,000 असं म्हटलं जात नाही, तर त्या ठिकाणी $300,000 किंवा $600,000 असं म्हटलं जातं किंवा मग $300K किंवा $600K असंही म्हटलं जातं. आता हे जे इंडिपेंडंट बंगलो जे आहेत ते डेव्हलप्ड एरियात असतात, त्यामुळे तो बंगला आपल्याला रिसेलमधला घ्यायला लागतो. कारण बिल्डरकडे जर असा इंडिपेंडंट बंगला एखादा आपण जर बुक करायचं म्हटला तर अशा फार रिअर केसेस तिथे पाहायला मिळतात आणि ती जरी स्कीम असली तरी ती कुठेतरी आउटस्कर्टला असते की ज्या ठिकाणी कमर्शियल ॲक्टिव्हिटीज डेव्हलप व्हायला उशीर लागतो. त्यामुळे डेव्हलप्ड एरियात येऊन रिसेल बंगला घेणाऱ्यांची संख्या ही अधिक असते. आता हा जो इंडिपेंडंट बंगला आहे त्याचा जो काय प्लॉट एरिया आहे तो 2 पार्टमध्ये डिवाइड होतो. एक म्हणजे फ्रंट यार्ड आणि दुसरा रिअर यार्ड. फ्रंट यार्ड जो असतो त्याच्यामध्ये लॉन असतं, काही मोठी झाडं असतात, काही स्पेसिफिक फुलं झाडं असतात, त्या बिल्डिंगला येणारा ड्रायव्हे असतो आणि तो कॉलनीला ओपन होतो. त्यामुळे तिथल्या जर कॉलनी आपण पाहिल्या तर सेंटरला रोड, दोन्ही बाजूला फुटपाथ आणि मग समोरासमोर बंगल्यांनी सोडलेली ओपन स्पेस. त्यामुळे तिथं कॉलनी पाहताना अशा भव्य वाटतात. आणि जो रिअर यार्ड आहे तो मात्र वुडन प्लॅंकच्या कंपाऊंड वॉलनी बंदिस्त असतो. तिथं सुद्धा लॉन असतं, काही स्पेसिफिक मोठी झाडं असतात, फुलं झाडं असतात आणि तिथं मात्र ओनरला तिथं फळं, फुलं, भाजीपाल्या इत्यादी झाडं तो त्या ठिकाणी लावू शकतो. आणि ह्या प्लॉटचा, या कॉमन एरियाचा मेंटेनन्स मात्र त्या ओनरला स्वतः करायला लागतो. कारण हे काम HOA घेत नाही. मग तिथलं लॉन कटिंग असो, ट्री कटिंग असो, ड्रायव्हे साफ करण्याचा विषय असो, वेगवेगळ्या एजन्सीजना बोलवून ते करून घ्यावं लागतं. आणि मग अशा कॉलनीचा मिळून 2-3 कॉलनीचा मिळून आणखी एक मोठा ओपन स्पेस असतो. म्हणजे ते जवळपास मोठं ग्राउंडच असतं. त्या ग्राउंडमध्ये स्पोर्ट्सचे वेगवेगळे कोर्ट्स त्या ठिकाणी तयार केलेले असतात. तिथं ड्रायव्हे असतो, जॉकिंग ट्रॅक असतो, स्विमिंग टँक असतो आणि त्याचा मेंटेनन्स मात्र प्रत्येक युनिट धारकाला सोसायटी कम्युनिटीकडे भरावा लागतो. तर असा इंडिपेंडंट बंगला जर आपल्याला विकत घ्यायचा असेल रिसेलमधला तर आपल्याला कोणकोणते स्टेप्स फॉलो करायला लागणार आहेत ते आपण पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबतो. माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर त्याला लाईक करा आणि कन्स्ट्रो लॅब या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.